हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच तुमच्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज पाडवा आहे आणि याच निमित्तानं एक भारी कपल मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. खरं तर आत्ता मला कळलं आहे की त्या दोघांचा एकत्र असा हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे आणि तो मला मिळतोय. त्याच्यामुळे सुरुवातीलाच थँक्यू सो मच म्हणूया आपण त्यांना. सो ऋषी आणि स्नेहा आपल्याबरोबर आहेत आज. खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजश्री मराठी. थँक्यू दर्शना. कसे आहात? स्नेहाताई कशी आहेस? मस्त. बरं, हे स्नेहा ताईच येणार आहे काजलमुळे, सवय लागली आहे ते ऐकून. चालेल चालेल. सो कशी आहेस? मी मस्त. म्हणजे तू कशी आहेस? मी कमाल आहे. आणि कसं रुही कसं ट्रीट करते तुला? मी नव्याने काही गोष्टी शिकते रुहीमुळे. आणि आत्ता आई झाल्यानंतर असं कळतंय की आई होणं खूप कठीण असतं. खरं. आता सगळ्या आयांविषयी रिस्पेक्ट अजून वाढलाय माझा. प्रश्न आवडला मला, रुही कशी ट्रीट करते. बरं, ऋषीला पण विचारूया का तुला कसं ट्रीट करते ती? कारण ही जी तिची फेज आहे ती जागरणाची फेज आहे असं आपण म्हणूया. म्हणजे दिवसभर झोपा काढायची आणि रात्री जागायचं साधारण असतं. तुला कसं ट्रीट करते लेक? ती काय चांगलंच ट्रीट करते आणि आता मला ओळख वगैरे देते, ते एक उपकार करते माझ्या. नाहीतर आधी मी शूटमुळे सतत बाहेरच असायचो, त्यामुळे ह्यांच्याशी जेवढी ती अटॅच होती तेवढी माझ्याशी आधी होतीये की नाही अशी मला सतत भीती आणि इन्सिक्युरिटी असायची. पण तसं काही नाही आहे. ती मी आलो की लगेच हसते वगैरे आणि येते माझ्याकडे. आणि आता हळूहळू बाबा म्हणायला शिकली. बिचारी आई तिच्यासाठी एवढं करते पण पहिला शब्द ती बाबाच शिकली म्हणायला. सोपा शब्द. सोपा आहे मे बी. हा, त्यामुळे मी यांना म्हटलं आई प्रकरणच हे कठीण आहे. क्या बात. असं आहे. पण आता ते एक नवीन तिची पण बाबा हा शब्द आईनेच शिकवला असेल ना? हो, हेच सगळे लोक ऍक्च्युअली म्हणतात. अगं आम्ही काय करतो, तिचा बारशाचा फोटो आहे आमच्याकडे तिघांचा आमचा. तिला आम्ही मध्ये घेतलाय. सो तिला आम्ही सारखं बघ कोण आहे रुही आणि रुहीचा बाबा असं सांगतो ना. असं म्हटल्यावर मी विचारलं तरी ती फोटोच दाखवते. तिला आता हे विचारलं की ती फोटोकडे बघते. कमाल आहे. पण मस्त. म्हणजे आधी दिवस एकदम चेंज झाले असतील रुही आल्यानंतर. सो काही वर्ष मागे आणि रात्र सुद्धा ते रुटीनच बदलले, घड्याळ बदललंय तुमच्यासाठी. पण आता जरा काही वर्ष मागे जाऊन विचारीन प्रश्न तुमच्या दोघांबद्दलचे. पाडवा आहे यार, कमॉन, जाणून घ्यायची तुमची लव्ह स्टोरी बेसिकली. मला सुरुवात कशी झाली, कुठे सगळ्यात पहिल्यांदा भेटलात आणि ओळख कधी आणि कशी झाली? मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये भेटलो आम्ही, कलिनामध्ये. अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स जे डिपार्टमेंट आहे नाट्यशास्त्राचं, तिथे आम्ही दोघे होतो. तिथे ही माझी 1 वर्ष सिनियर होती. तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि तिथे ओळख झाली. मग इनिशिएटिव्ह पहिले कोणी घेतलं, रिलेशनशिपचं म्हणा किंवा लग्नाचं म्हणा? आम्ही खूप छान फ्रेंड्स होतो. बेस्ट फ्रेंड म्हणणं की आम्ही खूप गोष्टी शेअर करायचो, नाटकाला एकत्र जायचो, पिक्चरला एकत्र जायचो. आणि ह्याबद्दल अशा चर्चा व्हायच्या आमच्या की हा पिक्चर असा आहे, हे नाटक असं आहे, कसं वाटलं वगैरे वगैरे. मग असं हळूहळू वाटलं की आपल्या वाईफ्स जुळत आहेत. आणि मग असं कळलं की प्रेमात पडतोय हळूहळू. म्हणजे दोघेही ऍक्टर्स असल्यामुळे आणि दोघेही नाट्यशास्त्राचा अभ्यास, थिएटरचा अभ्यास तिथे करत असल्यामुळे अंडरस्टँडिंग आणि तो झोन एकत्र होता दोघांचा. आणि मला हिचं काम आवडलं म्हणून मी खरं तर हिच्याशी बोलायला गेलो सुरुवातीला. सो ते आपल्याला जास्ती अट्रॅक्ट करतो सुरुवातीला ऍज अन आर्टिस्ट. ते झालं. सेम माझ्या बाबतीत झालं. हा जेव्हा ऑडिशन द्यायला तिथे आला तर तेव्हा आम्ही शफात खान सर डिरेक्टर होते आमच्या अकॅडमीचे. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती काही मुलींनी की सर आम्ही प्लीज बसू का. तसं अलाउड नाही आहे तिथे, पण आम्ही सर प्लीज प्लीज आम्ही मागे गप्प बसू एकदम, पण आम्हाला ऑडिशन्स बघायचे आहेत म्हणून. म्हणजे हे लोक सिनियर होते आणि आम्ही ज्युनियर ना. 1 वर्ष मी नंतर आलो अकॅडमी. सो आमची जेव्हा सुरुवातीला ऑडिशन होते सिलेक्शनसाठी तेव्हा हे लोक सगळे सिनियर आम्ही त्यांच्या मागे गपचूप बसलो. हे साधारण किती 2014ची गोष्ट आहे. आणि आम्ही मागे बसलो होतो. हा आला, एंटर केलं, याने नाव सांगितलं आणि याला सांगितलं सरांनी की चल तू काय प्रिपेअर करून आलायस ते करत. आणि ह्याने जसं सुरुवात केली, माझी मैत्रीण बाजूलाच बसली होती नम्रता. मी तिला म्हटलं हा सिलेक्ट होणार बघ असं. आणि तेव्हापासून खरं तर मला ह्याची ॲक्टिंग काम फार आवडायला लागलं. तर मी ह्याची एकही CRP म्हणजे क्लासरूम प्रोडक्शन असतं तिथे, तर एकही CRP एकही नाटक मी मिस केलं नाही कधी. आणि हे एक सांगावंसं मला फार वाटतं की अधांतर नावाचं नाटक आहे, त्यात ऋषीने राणे कॅरेक्टर केलं होतं आणि ते तर मला प्रचंड आवडलं होतं. मी त्याला बॅकस्टेज जाऊन मिठी मारली होती पहिल्यांदा की मला तुझं काम खूप आवडलंय, प्लीज असंच काम करत राहा आणि खूप छान काम करतोस तू. ही सुरुवात होती आमची आणि आम्ही खूप गप्पा मारायचो अगं.
आणि तसं मी हिचं मग्न तळ्याकाठी झालं होतं तेव्हा सांगितलं होतं हिनं तू ह्याचा रोल केला होता, वहिनीचा रोल केला होता त्याच्यात. एकत्र काम केलं होतं. एकत्र काम नाही, त्यांच्या क्लासरूमचं ते प्रोडक्शन होतं, त्याच्यात तिनं तो वहिनीचा रोल केला होता. महेश एलकुंचवारांचं नाटक मग्न तळ्याकाठी, त्याच्यामध्ये तो ते मला प्रचंड आवडलं होतं. पण मी असं झालं. ती डेटिंग फेज जी असते ती होती का डायरेक्टली लग्न होती ना? नाही, नंतर एक कमिट केल्यानंतर की मला आवडतोस तू, मला आवडतेस तू, असं झाल्यानंतर मग आम्ही डेटिंग म्हणजे जायचो फिरायला वगैरे. किती साधारण महिने वर्षाचा डेटिंग पिरियड होता तो? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष. ओके, फार नाही. 1.5 वर्ष, पण ठीक आहे, इनफ टाइम आहे. त्याच्या आधी मैत्री होतीच, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा माहिती होत्या एकमेकांबद्दल. अकॅडमीत असताना सगळे एकत्रच असतो ना आपण ऍक्च्युली. आता ते काय सगळा एकत्रच पिरियड असतो पण सही आहे, सिनियरशी लग्न करणं कॉलेजमध्ये सोपं नाहीये. ते काय असं काही नाही, आम्ही पुढे मागे आलो अकॅडमीत असं, त्यामुळे मी सिनियर झाले आणि असं झालं. लग्नाचा निर्णय हा बिलकुल सोपा नसतो. म्हणजे भलेही ती डेटिंगची फेज फार लवली डवली वाटत असली तरी लग्न करायचं हे काही इझी नाहीये. त्याच्यासाठी काय थॉट्स होते आणि कोणी इनिशिएटिव्ह घेतलं होतं लग्नाचं पहिले? लग्नाआधी आम्ही एक शॉर्ट फिल्म केली अगं, यादी नावाची, आमच्या एका मैत्रिणीची. त्यात आम्ही एकाच म्हणजे कपलचाच रोल करत, नवरा बायकोचा रोल करत होतो. आम्हाला एक छोटा मुलगा असतो आणि ते सगळं शूट करताना नवरा बायको ते असं फार असं झालं की छान वाटतंय. आणि मग तुम्ही रिअल लाईफ मध्ये लग्न केलं? डोंट टेल मी हे झालं. नाही, असं नाही. मग नंतर एकदाच असं एकमेकांना विचारलं आम्ही की लग्न करायचं का, असं होता झाल्या यार गोष्टी. घरच्यांना सांगितलं पहिले घरी? दोघांनी सांगितलं, एकत्रच सांगितलं. हा सांगलीला गेला, मी नागपूरला गेले आणि आम्ही ठरवून की आज सांगायचंय. तर याने घरी सांगितलं, मी घरी सांगितलं. काय म्हणालेस नाही आता घरचे तेव्हा? कारण असं असतं ना की डॉक्टर इंजिनियर मुलगा पाहिजे आमच्या मुलीला, असं युजली होतं आई वडिलांचा माइंडसेट. तुला एक सांगते, म्हणजे ह्याला बॅक स्टोरी आहे की मी आधी घरच्यांना सांगितलं की मला अजिबात लग्न वगैरे करायचं नाही, मला फक्त करिअर करायचं आहे आणि माझा हाच फोकस मला क्लिअर ठेवायचा आहे, लग्न वगैरे त्या फंद्यात मला पडायचं नाही. सो आईबाबांचं असं झालं, मम्मी पप्पांचं की ठीक आहे. काही वर्ष ते मागे लागून होते माझ्या की कर स्थळं येत आहेत वगैरे वगैरे. म्हणलं नाही. मग त्यांनी शेवटी मला विचारलं काही आहे का तुझं, तर ते सांग आम्हाला. तेव्हा माझं काहीच नव्हतं. म्हटलं नाही हो, मला नाही करायचं आहे लग्न. आणि नंतर त्यांना जेव्हा ऋषीचं कळलं, मी जेव्हा सांगितलं की पप्पा असे सोफ्यावर असे झोपले होते आणि मी बिट्टूसोबत काजल बरोबर खाली आले आणि सॉरी काजल इथे खाली बसली, काजल माझी बहीण, काजल इथे खाली बसली. बिट्टू म्हणल्यावर तिने असं केलं तिकडून, तिचा क्लोज लागला नाही पण ती बसली तिकडे. सॉरी, पण लहानपणापासूनची सवय. काजल आणि मी खाली आलो आणि मी म्हटलं पप्पा एक बोलायचंय. पप्पा हा बेटा बोल ना, मला लग्न करायचंय असं डायरेक्ट. आणि ते म्हणाले, उठूनच बसले काय. आणि नंतर ते म्हणाले बरं मुलगा कोण आहे, तर मम्मी. हा ऍक्च्युली मम्मीशी बोलायचा तेव्हा फोनवर, फ्रेंड म्हणून बोलायचो तेव्हा, आईशी चांगली मैत्री होती. हो, मम्मीचं कसं होतं, तिला माझे सगळे फ्रेंड्स माहिती होते आणि तिचा जेव्हा फोन यायचा, कुठे आहेस ऋषी बरोबर, कुठे चालली आहेस ऋषी बरोबर मूवीला, ऋषी बरोबर नाटकाला, असं सतत तिला. मग तिला एक अंदाज होता की सतत ऋषी बरोबर आहे. तर तिने न चुकता ह्याचं नाव घेतलं होतं, ऋषिकेश असेल. ऋषिकेश आहे का असं हिच्या आईने विचारलं मम्मीने. तर मी म्हटलं हो. आणि हो म्हणाले लगेच घरचे? हो, त्यांनी काहीच आडेवेडे घेतले नाही. की ते म्हणाले ठीक आहे, एकदा बोलव ऋषीला भेटायला. मी त्याला नागपूरला बोलवलं आणि तो भेटला. तेव्हा त्याचा स्वभाव, एकंदर त्याचं वागणं हे बघून त्यांना आवडला तो. आणि ते मला आधीच असं म्हणाले की तुझी निवड काही चुकीची असू शकत नाही, तेवढा विश्वास होता त्यांचा माझ्यावर. सो काही नाही, हा भेटल्यावर तर ते पक्कच झालं. आणि तुला माहिती असेल ना पण हे सगळं आधी का नाही? काजलला थोडा अंदाज होता, क्लिअरली माहिती नव्हतं पण अंदाज. माझं काही मी घरच्यांना सांगितलं असं आहे आणि घरच्यांनाही ही माहिती त्याच्या आधी घरी येऊन गेली होती एकदा. हिच्या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्तानं तू आली होतीस नाही का, त्यामुळे ही माहिती होती घरच्यांना. आणि घरच्यांनी माझे पण काही फार आडेवडे घेतले नाहीत. त्यांनी आतापर्यंत माझा जो डिसिजन आहे लाईफमध्ये त्याला सपोर्टच केला. त्या बाबतीत मी नशीबवान आहे.
आणि त्या म्हणे ओके ठीक आहे हरकत नाही करून टाका मग लग्न. आता असेही बघ माझ्या घरचे सांगलीत हिच्या घरचे नागपूरला आम्ही दोघे मुंबईत तुम्ही दोघे मग असेच राहण्यापेक्षा लग्न करूनच राहा मुंबईत असं त्यांचं झालं. आणि मग 2017 साली आम्ही लग्न केलं आणि हा लग्नाच्या दिवशी आला कारण ह्याचं नाटकाचे प्रयोग सुरू होते. सो मी लग्नाच्या दिवशी नागपूरमध्ये पोहोचलो सकाळी. हीच न्यायला आली होती मला एअरपोर्टला नागपूरला आणि हा माझ्याच घरी राहिला आणि हिच्याच घरी जाऊन सकाळी झोपलो मी कारण रात्र प्रयोग आणि प्रवास झाला होता. जाऊन झोपलो लग्नाच्या दिवशी हिच्याच घरी. आणि मग माझ्या नंतर माझं वराड आलं सांगलीवरून. कमाल. सगळे नंतर आले त्यांनाही घ्यायला मीच गेले. मेहंदी बिंदी फुल हाताला म्हणजे नवरी बाईच गेली वराडला पिक करायला. पण ताई असं होतं खूपदा की अनेक जण असं म्हणतात की लग्नानंतर आयुष्य म्हणे बदलतं. असं काही घडलंय का तुमच्या दोघांच्या बाबतीत? बदललंय काही गोष्टी लग्नानंतर? लग्नानंतर उलट ते एक पार्टनरशिप सुरू झाली ना त्यामुळे रुही आली. लग्नाची गोष्ट ऐकायला ती नेमकी आता झोपली होती आतापर्यंत. आता करेक्ट उठून आली ती. लग्नानंतर आयुष्य बदलतं जर तुमच्यात अंडरस्टँडिंग नसेल आणि एकाच फील्डमधून नसाल तुम्ही तर असं होऊ शकतं. पण आमच्यात खूप पार्टनरशिप झाली आणि एकमेकांना सपोर्ट मिळाला. फोकस क्लिअर झाला की आपल्याला काय करायचं आहे आयुष्यात आणि अजून क्लॅरिटीने आम्ही प्रोजेक्ट्स घेतले चूज केले. त्यामुळे कुठलंही ऑडिशन आलं किंवा प्रोजेक्ट एकमेकांची मदत पण खूप होते ना. ऍक्टर्स दोघे पण असल्यामुळे कामाच्या बाबतीत आपलं पहिला क्रिटिक घरातच असतो त्यामुळे त्याचा खूप फायदा होतो. किंवा कोणतेही काम एकत्र बघताना त्याच्यावर सखोल चर्चा होते. खरंच होते आणि ती सखोल. किंवा कुठली फिल्म बघितली कोणाचं एखादं काम बघितलं OTT तर ते आपण सतत किंवा आपली एखादी ऑडिशन देताना खूप मदत होते आपल्याला. पार्टनरशिप खऱ्या अर्थानं सुरू झाली लग्नानंतर त्याचा फायदा. मला नेहमी ऍक्च्युली हा प्रश्न पडतो जेव्हा दोन ऍक्टर लग्न करतात तेव्हा घरात नेमकं कोणत्या विषयावर बोललं जातं? काय टॉपिक असतात डिस्कशन? ह्याच विषयावर की हा नवीन पिक्चर आला आहे मग त्याच्यात काय हे ते जास्त करून बोलणं खरं तर कामावरच जास्त बोलतो आम्ही. तुमच्या दोघांचं नाटक प्रेम हे इक्वल आहे? रंगभूमी प्रेम इक्वल. अर्थात आमची सुरुवात तिथूनच झाली. बेस थिएटरच आहे आमचं. ट्रेनिंग थिएटर मधलं आहे. सो हो आहे इक्वल आहे. सो ऋषी मगाशी म्हणाला की तिचं काम आधी मला आवडलं आणि त्याच्यानंतर प्रेम वगैरे जे काय होतं. पण प्रोफेशनच्या पलीकडे पर्सनल माणसाचा स्वभाव जुळणं किंवा त्या स्वभावातली एखादी गोष्ट आपल्याला खूप क्लिक करणं गरजेचं असतं. एकमेकांबद्दल उत्तर द्यायचं आहे तर ताई ऋषी ताईबद्दल स्वभावातली कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडते? की कोणत्याही क्षणी किंवा कोणत्याही संकटाच्या क्षणी डगमगून न जाता ती खंबीरपणे उभी राहते. त्याची क्वालिटी आहे. मी कदाचित एका पॉइंटला असं थोडं कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो माझा पण तिचं होत नाही. ती त्यावेळी बरोबर खंबीरपणे उभी राहते असं तिचं आहे. आणि शिवाय आता मी एवढं जे काम करू शकते ते तिच्यामुळेच करू शकतो कारण ते घर सांभाळणे खूप 24 आवर्स जॉब असतो तो. एक तर बाळाला पण सांभाळणं आता ते एक ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्याच्या आधी पण इवन डाएट सांभाळणं माझं किंवा सगळ्याच गोष्टी सांभाळणं. म्हणजे माझ्या मी जेव्हा आधीचे पण सिरियल्स करायचो तेव्हा मला ती पण तेव्हा सिरियल्स करायची पण ती सकाळी जाताना माझे सगळे डबे वगैरे रेडी करून मी 5-7 वेगवेगळे डबे घेऊन जायचो. एक स्नॅक्सचा एक सॅलडचा एक लंचचा एक डिनरचा कारण 7 मी जेवून घेतो वगैरे वगैरे. आणि तुम्ही ऍक्टर म्हणून तुमचं डाएट नाही सांभाळलं तर शेवटी तो तुमचा धंदा आहे. शेवटी शो बिझनेस आहे. तुम्हाला बरं दिसावं लागतं त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात. पण ते मी एकट्यानं काही झालं नसतं. शिवाय मी आधी खूप जाड पण होतो त्याच्यानंतर मी ट्रान्सफॉर्मेशन केलं. त्याच्यात वर्कआउट वगैरे तर मी केलं पण तुमचा 80% 75% किमान तुमचा रोल प्ले करतो तो तुमचा डाएट करतो. सो ते सगळं माझं सांभाळणं तिनं गेलं की असे हे एक उदाहरण झालं. अशा अनेक गोष्टी किंवा माझ्या घरच्यांना सांभाळणं. माझ्या घरचे जर हॅपी नसते तर माझ्याही डोक्याला ती भुणभुण राहिली असती आणि मी पण तेवढं 100% कामात देऊ शकलो नसतो. तर मी काहीच माझ्या घरच्यांचं कधीच बघत नाही. माझ्या लग्नानंतर तीच सगळं बघत असते. इव्हन माझा फोन कॉल पण कधीतरी होतो घरच्यांशी पण तीच रेग्युलर रोज टचमध्ये राहते आणि घरी काय हवं काय नको ते सगळं तिला माहिती. सो ती पूर्णपणे बॅकबोन सारखं उभी आहे. रुही बोलायचा प्रयत्न करते. रुही बोलते. तिला जाणून घ्यायचंय काय दिवे लावले आई बाबा. येस नाही आता स्वभावातला कोणता गुण?
बघ, प्रत्येक मुलीचं एक एक स्वप्न असतं की आपला नवरा हा त्याचा स्वभाव किंवा त्याचे गुण काही अंशी आपल्या बाबांबरोबर मिळते जुळते असावे, कारण तिचा एक रोल मॉडेल असतो तिचा बाबा, कुठल्याही मुलीचा सगळ्यात पहिला. सो त्यांच्याशी मिळता जुळता स्वभाव असेल तर तो मला फिट बसेल, तो मुलगा माझ्या आयुष्यात, असं वगैरे जे आपल्याला वाटत असतं ते एक मला ऋषीमध्ये दिसलं की तो खूप पप्पांसारखा आहे माझ्या. त्यांचा स्वभाव स्वाभिमानी आहे, तो खूप केअरिंग आहे, समजून घेतो, अंडरस्टँडिंग आहे, आणि त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन तो मला खूप सपोर्ट करतो माझ्या करिअरमध्ये, माझ्या पर्सनल इश्यूजमध्ये. सो हे खूप इम्पॉर्टंट असतं एका लाईफ पार्टनरमध्ये हे सगळे गुण असणं. नाहीतर कसं आहे ना, तुम्ही ते लग्न बंधनात अडकल्यासारखं व्हायला नको तुम्हाला, ते तुम्हाला सुखावं पाहिजे ते तुमच्यासाठीच. ऋषीमध्ये ते सगळे गुण मला दिसतात पप्पांचे, आणि मला असं झालं की अरे हा लाईफ पार्टनर माझा, हा करेक्ट लाईफ पार्टनर आहे माझ्यासाठी. सो असं आहे, खूप सपोर्टिव्ह आहे. किती छान. आता आवडता गुण तर सांगितला तुम्ही, नाही नाही नाही, आता मला तुम्ही सांगा एक एक गुण जो तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या स्वभावातला बदलायला आवडेल किंवा सवय म्हणा, तर ती कोणती? ऋषी, ताईच्या स्वभावातली कोणती सवय तुला बदलायला आवडेल, किंवा ऋषीच्या स्वभावातला कोणता गुण किंवा त्याची सवय तुला बदलायला आवडेल? दर्शना, तू एक आता इंटरव्ह्यू घेऊन जाशील इकडून, कल्टी टाकशील, त्यानंतर मला राहायचं या घरात, लक्षात घे. चला डायरेक्ट परत. नाही नाही, बोल बोल, मनातलं बोल, काही प्रॉब्लेम नाही. कोणता गुण बदलावा असं वाटतो? तिचं कधी कधी काय होतं तिचं कधी कधी बोलणं लोकांना लागू शकतं, अशा पद्धतीने ती बोलते. काजल इथे बसून लगेच येस वगैरे म्हणते. करेक्ट. सो कारण त्याचं हा पण एक कारण आहे की त्याच्या मनात काही ती ठेवत नाही, तो तिचा स्वभाव नाही. म्हणजे तोंडावर एक आणि मनात एक असं तिला जमत, किंवा पॉलिटिकली फार करेक्ट राहायला तिला काही जमत नाही. ती तशी ट्रान्सपरंट आहे, तशी तिची आई पण होती, तो ते तशीची झालेली. पण तेव्हा बऱ्याचदा हिचं बोलणं लोकांना लागेल असं ती ब्लंटली बोलते, तर ते तिनं जर असं बदलावं आणि थोडंसं. पण थोडं बदललंय मी आता, असं तिचं म्हणणं आहे. पण ते काय मला आणि काजलला फार काय पटत नाही. आता हे दोघं माझ्याबरोबर जास्त नसतात शूटमध्ये बिझी असल्यामुळे, सो त्यांना नाही माहिती की मी हे बदल. रुही बरोबर या प्रश्नाला हसली आणि ती बाबा उत्तर देणं, ती बरोबर या टॉपिकला हसली. हा ताई, सांगू, हा खूप पॅनिक होतो अगं लगेच, एन्झायटी इश्यू आहे त्याला, तो त्याने बदलावा. आणि टाइम मॅनेजमेंट जरा कच्चं आहे ते त्याने. मल्टीटास्किंग नाही आहे, शक्यतो 90% मुलं नसतातच आय थिंक, त्यामुळे त्याच्यासाठी मुलीचा जन्म घ्यावा लागेल. मल्टीटास्किंग. ओके, पण इतकं ना आपलं धकाधकीचं जीवन आहे असं आपण म्हणूया, म्हणजे घड्याळाच्या काट्यावर आपण सगळे चालत असतो. कॉल टाइम्स, इव्हेंट्स, इंटरव्ह्यूज, असं बरंच काही असतं. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये ना आपला पार्टनर इमोशनली आपल्यासाठी अवेलेबल असणं हे खूप गरजेचं असतं. तुमच्या दोघांच्या बाबतीमध्ये ते शेअरिंग कसं आहे? आम्ही हे मेक शुअर करतो की तेवढा वेळ एकमेकांना आम्ही देऊ. म्हणजे बऱ्याचदा शूटिंगमुळं तू म्हणालीस तसं करेक्ट आहे, ते जमत नाही. बऱ्याचदा 13-14 शूट करतो. बरं, तरी आत्ता हिचं काम सध्या हिनं रुहीमुळे बंद ठेवलंय म्हणून काही दिवसांसाठी. नाही तर असा एक पिरियड होता की ही पण कामात होती, मी पण कामात होतो, तर आम्ही खूपच कमी वेळ भेटायचो. पण म्हणून तो तुमचा बॉन्ड तेवढा स्ट्रॉंग असणं गरजेचं. निदान तुम्ही दिवसातला 1-1.5 तास जरी भेटला तरी तेवढा पण तो क्वालिटी टाइम असला पाहिजे, आणि तेवढे तुमचं ते शेअरिंग असलं. म्हणजे ह्याचं एक एक्झाम्पल मी देते तुला. हा नाशिकला शूट करत होता सुंदर, आणि मी इथे मालाडला मोडमध्ये शूट होतं माझं, आणि आम्हाला अजिबात वेळ मिळायचा नाही. बरं, ह्याला नाशिकमधून सुट्टी मिळाली, त्या दिवशी माझं शूट असेल नसेल माहिती नसायचं, तरी हा अर्ध्या रात्री तिथनं निघायचा की चल ॲटलिस्ट स्वतः सकाळी तर आपली भेट होईल, आणि मग तू जाशील शूटला, परत रात्री येशील ना, मग रात्री आपली भेट होईल. असं मॅनेज करत करत आम्ही 3 वर्ष काढली. 2.5 वर्ष सुरुवातीलाच एकदा नाशिकचं जेव्हा शेड्यूल होतं याचं, आणि 2.5 वर्ष तशी काढली अगं आम्ही. सो असं झालं की ते एक ती ओढ हवी असते एकमेकांची. आणि मला असं वाटतं की बेस्ट फ्रेंड असेल ना तुमचा नवरा किंवा तुमची बायको तुमची बेस्ट फ्रेंड असेल तर ते तुम्हाला अगदीच जमू शकतं. तो इमोशनल बॉन्ड आपोआप बॅलन्स होतो.
शेअरिंग खूप छान होतं तुमचं. आणि आत्ता म्हणजे रुहीच्या जन्मानंतर असं कुठेतरी ती फिलिंग येते ना की आपण काम नाही करत होत आता, आणि अशा वेळी खरं तर खूप गरज असते की कोणीतरी आपला मोराल बूस्ट करेल, आपल्याला पुश करेल. सो त्या बाबतीत ऐकायला आवडेल ते. रुही झाल्यानंतर काही महिने जरा मला कठीण गेले. रुही जागरण करायची रात्रभर आणि असं, पण त्यावेळी माझी ऋषीची आई, माझ्या सासूबाई होत्या माझ्या आत्तापर्यंत, म्हणजे त्या खूप सपोर्ट करतात, त्या खूप सांभाळतात रुहीला. त्यामुळे मला एवढं अडचणीत गेलं नाही ते सगळं, असं की कठीण गेलं नाही ते. खूप छान, म्हणजे ती फेज मी एन्जॉय केली, आत्ता पण करते. ऋषीचा कमी झालाय वेळ माझ्याबरोबर घालवणं किंवा रुही बरोबर, त्याच्या शूटिंगमुळे ऑफकोर्स. पण तरीही त्याची धडपड असते की आम्हाला जास्तीत जास्त तो वेळ देईल अशी. आणि सुट्टीच्या दिवशी पण त्याला कुठेच जायचं नसतं, त्याला घरात राहायला खूप आवडतं. जरी आम्ही म्हटलं चल रुहीला घेऊन बाहेर जाऊ, तरी तो म्हणतो की घरात आपण एकत्र वेळ घालू, ट्रॅफिकमध्ये घालवण्यापेक्षा. आणि तो प्रयत्न करतो तसं. आता असं झालंय की आमचं बोलणं फार कमी झालंय, कारण त्याला वेळच नसतो. अगं तो सकाळी गेला की रात्री येतो, सो रात्री रुही झोपलेली असते, मग आम्ही हळूहळू बोलणार, कारण ती परत उठायला नको आणि असं. पण ठीक आहे, तो सुट्टीच्या दिवशी जेवढा वेळ देऊ शकतो तो देतो. ऋषीचं अधिपती हे कॅरेक्टर सगळ्यांनाच इतकं आवडतंय, म्हणजे व्हायरल येतो सोशल मीडियावर असं आपण म्हणूया. ताई जर गिव्हन अ चान्स तुला असं सांगितलं की अधिपतीमधली एखादी सवय ऋषीमध्ये असायला हवी आत्ता, तर ती कोणती सांगशील? आणि तुला ते पण सांगायचं, विचार करून ठेव. अधिपतीची एखादी सवय जी खऱ्या आयुष्यात पाहिजे ऋषीमध्ये. अधिपतीची एखादी सवय, तो पण त्याच ऍक्च्युली जो थोडा थोडा ऋषीसारखाच आहे अधिपती. हा, फक्त अति लव्हिंग आणि अति केअरिंग जो दाखवलेला आहे तो खूपच पॉझिटिव्ह टाईपचा, तसा नकोय खरं तर. मला वाटलं ती बोलते तसा. नाही, एकदम पॉझिटिव्ह नको. पण ते प्रेम अजून जसं तिच्यासाठी वाढतंय अधिपतीचं, तसं बायकोसाठी वाढावं असं. ही सुप्त कंप्लेंट आहे ऋषी, कळलं का तुला? सुप्त आलेली कंप्लेंट आहे. नाही, थकून येतो ना तो शूट, तर अजून म्हणजे त्याने मला वेळ द्यावा असं मला वाटतं. ओके, मधुगंधा कुलकर्णीशी जरा बोललं पाहिजे. कॅरेक्टरचा ग्राफ, ऋषी झोन मध्ये जाऊ दे. कॅरेक्टरचा ग्राफ. हा, तर मी काय सांगायचंय, तू सांगायचंय की मास्टरीन बाई म्हणजेच अक्षरामधली कोणती सवय किंवा अरे कोणता गुण हिच्यात अक्षरा असावा? ज्या पद्धतीनं मी ते मागाशी जे बोललो तेच, की ती समोरच्याला हर्ट होणार नाही अशा पद्धतीनं जी काही गोड गोड गार फुला त्याला मधासारखी ती जी बोलते आणि स्वतःचा मुद्दा पण पोचवते, पण तो त्यात शांतपणे आणि ठामपणे पोचवते. सो ते जर हिला जमलं तर मजा येईल. कळलं? डिमांड जिभेवर साखर आणि इथे बर्फ वगैरे म्हणतात, डोक्यावर बर्फ. हा, पण आता तू अगदी प्रश्न विचारलास म्हणून, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी हो ऑब्व्हियसली सवा. सो दिवाळी आहे आणि काय गिफ्ट दरवर्षी काय गिफ्ट मिळत असतात ताई? पाडवा गिफ्ट असतो. हो, दरवर्षी आहे ना ती लग्नाच्या पहिल्या वर्षापासून आतापर्यंत कधीच चुकली नाहीये ती कन्सिस्टन्सी. तो थोडा पुढे मागे होतो, लेट होतो, पण तो मला पाडव्याचं गिफ्ट दिल्याशिवाय राहत. या वर्षी काय आहे पाडव्याचं गिफ्ट? मी ऐकलंय खूप महागातलं गिफ्ट आलंय म्हणे. महागातलं गिफ्ट आमच्याकडे. हो, दाखवू का? हो प्लीज, मला नक्की. आयफोन 15 Pro Max गिफ्ट दिलाय त्याने तिला. ऍक्च्युली तो आम्ही रुहीचे फोटोज आणि ह्या सगळ्यासाठी तो त्याच्यात छान फोटोज येतील म्हणून आम्ही, अरे नाही, आम्ही दोघांनी तीच वापरणार आहे ते, आणि मी काय फार ते वापरत नाही फोनवर, ते कॉम्प्लिकेटेड असतं. हे आपलं बरं आहे, आपलं अँड्रॉइड साधं. पण तो प्रत्येक वर्षी मला पाडव्याला गिफ्ट देतो. वन वेच असतं गिफ्ट का टू वे पण होतं कधीतरी? नाही, वन वेच ओनली वन वे. एकच असतं ना ग, असं नवरा बायकोचं वेगळं वेगळं. या मुद्द्यावर तुला काही उलगडून चर्चा करायची वाटते? वन वेचं टू वे व्हावं वगैरे याच्यावर. वन वेचं टू वे ऑब्व्हियसली व्हायला पाहिजे, पण मुलांना काय गिफ्ट देणार आपण दर्शन? अरे बघ, असं कसं असेल? पण मी असं तुला सांगते, सरप्राइझिंगली काही घेऊन आले त्याच्यासाठी मला आवडलेलं, त्याला आवडेलच असं नाही. असं हा प्रॉब्लेम तिचा आहे. उलट तिला असं वाटतं की तुला आवडणार नाही. मला असं नसतंच, मला काही आवडतं असं काही नाही, माझं काही फार त्याच्यात चिकित्सक वृत्ती नाही, पण हिचं आहे ते जे ती माझ्याविषयी बोलते ते हिच्याविषयी करत, की
की हिला मी असं काही जर घेऊन आलो तर ते आवडेलच असं नाही. 70% ते आवडणारच नाही. काय काजल? मी करते त्याच्यासाठी शॉपिंग, ऑनलाईन करते, कारण मला आता बाहेर जाऊन शॉपिंग करायला वेळ नाहीये. सो मी ऑनलाईन काही काही मागवत असते त्याच्यासाठी. आणि त्याला विचार त्याचं वॉर्डरोब कशामुळे बदललंय. ऍक्च्युली मी जे कपडे घालतो त्यातला एकही कपडा मी स्वतः घेतलेला नाही. ते सगळे तिने घेतलेले आहेत. लग्नाचे ते आई घ्यायची, त्याच्यानंतर ही घेते. त्यामुळे ते मी न सांगता तिचं ती बघून ते सगळं ती वेळच्या वेळी करत असते, म्हणून वेगवेगळे कपडे मी घालतो. नाहीतर मी असं आहे की मी 2च कपडे घातले असते वर्षभर, तरी मला काही फरक पडला नसता. एक जीन्स आणि एक टी शर्ट. आणि ह्याचे इव्हेंट्स असतात, तो मला आदल्या दिवशी सांगतो, अरे उद्या इव्हेंट आहे. ते मी तुला म्हणलं ना पॅनिक मोड. राईट. आता आज तुझ्या इंटरव्ह्यूला काय घालायचं ते पण माझं तसं फिक्स नव्हतं. ती म्हणाली हा मी ह्या रंगाची साडी घालणार, तू हा कुर्ता घाल वगैरे. आणि हे मला काल रात्री कळलंय की आज इंटरव्ह्यू आहे. सो आणि हा घेतला पण तिनंच आहे ऑनलाईन, मागेच अशाच कुठल्या तरी इव्हेंटला अचानक आदल्या दिवशी. कमाल. पण नागपूर आणि सांगली अशी 2 टोकं आहेत तुमच्या दोघांची कल्चरल वाईज. सो दिवाळी कशी होती नागपूरची आणि सांगलीची? किती धमाल, किती शांत, काय असायचं नेमकं? अरे सांगलीची दिवाळी खूपच धमाल असायची, कारण आमची कॉलनी अख्खी फॅमिली असल्यासारखं आहे तिकडे. तर त्यामुळे मजा यायची तिकडे दिवाळीला. आता कामानिमित्त मी बाहेर असल्यामुळे ते मिस करतो, मी तिथे नसतो सध्या. पण किल्ले बनवणं, सगळ्यांचे फराळ बनवायला पण बायका एकमेकींच्या घरी जाऊन एकत्र सगळ्यांचा फराळ बनवणं वगैरे अशी छान. आणि आम्ही दिवाळीत ट्रेकिंगला वगैरे जायचो नेहमी, कारण हा सीझन. ती बाबा म्हणते बाबा शिकली. ओके. सो अशी छान दिवाळी असायची, पण आता ते मी मिस करतोय. आमच्याकडे मम्मी पप्पा काजल आणि मी 4घच असायचो आम्ही दिवाळी करायला. रांगोळ्या, याची एक गंमत सांगते तुला. काजल माझ्यापेक्षा लहान आहे, सो तिला खूप हौस रांगोळी काढायची, आणि मला तिच्या हातची रांगोळी अजिबात आवडायची नाही. सो मी तिला तेव्हा 6 वर्षांनी लहान आहे ग ती माझ्यापेक्षा, सो मला ती अजिबात आवडायची नाही, काहीतरी विचित्र काढून देणं. मी तिला गणवायचे. मी तिला म्हणायचं, बघ आपण 2 दार आहेत ना, ती वाटून घेऊयात. मी पुढे काढते, तू मागच्या दारात काढ. आणि ती ओके ताई म्हणून मागच्या दारात काही, अगं नाही मागच्या दारात काही काढ, आपल्याला काय कोण बघत, पुढच्या दारात बघतात, पुढच्या दारात बघतात लोक. तिला नंतर कळायला लागलं की ताई आपल्याला बनवते ताई. यावर्षी रुही आहे पण, आणि रुहीसाठी पहिलीच दिवाळी आहे ही रुहीची. हो, दिवाळीची पहिली, आणि रुही बरोबर आमची पहिली दिवाळी. सो तिच्यासाठी काय प्लॅन्स आहेत यावर्षी? दिवाळीचे असंच नाही, कारण ऋषीला सुट्टी नाहीये फार, 2च दिवस आहे काहीतरी. पण तिच्यासाठी आत्तापासूनच आमच्याकडे असं आहे की इको फ्रेंडली दिवाळी करतो आम्ही, आणि फटाके वाजवत नाही आणि काहीच नाही. ते मी माझ्या सासरी जाऊन शिकले, आणि आय अप्रिशिएट दॅट. कारण आमच्याकडे असं होतं की चल मस्त फटाके उडवू आणि असं, पण ते मी इथे येऊन बंद केलं सगळं. सो मला सांगलीचं घर आणि नागपूरचं घर एक कॉमन असं की बंगले आहेत 2, सो खूप मोठमोठ्या रांगोळ्या काढायला मिळतात, त्या मला खूप आवडतं आणि ते करायला. सो सांगलीत पण मी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू करते सगळं ते. तर यावेळी रुही आहे, ते मला कितपत जमेल माहिती नाही. एवढ्या मोठमोठ्या रांगोळ्या, चांगली आयडिया. अगं लिटरली मी 2-2 तास घालवते त्या रांगोळीवर. आणि यावेळी मी आईला सांगितलं पण की आई मला यावेळी जमेल ना एवढी मोठी रांगोळी काढायला वगैरे असं. सो बघू आता रुही कितपत आम्हाला सपोर्ट करते, आणि तिला पण आम्ही इको फ्रेंडली दिवाळी कशी करायची ह्याची शिकवण आत्तापासूनच देऊ. कमाल. ताई आणि ऋषी, थँक्यू सो मच, इतक्या छान गप्पा मारल्या. तुम्हाला, रुहीला आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. मज्जा करा, आणि आय होप तो जो गिफ्टचा 1 वे फ्लो आहे तो 2 वे फ्लो होऊ दे. तो 2 वेच आहे. ओके, तो 2 वेच आहे, तो असंच 2 वे राहू दे. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू दर्शना, हा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल पण थँक्यू. आणि राजश्री मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना, तुमच्या सगळ्या टीमला आणि तुला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आम्हा दोघांकडनं. आणि मी पहिल्यांदा गप्पा मारल्या दर्शनाबरोबर, मला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. वेलकम.